वेलकम बॅक टू माय सिरीज. तर आज आहे वर्किंग डे आणि मी निघणार आहे थोड्याच वेळात ऑफिसला. तुम्हाला दाखवते. हा लॅपटॉप बॅगेत भरायचा आहे, फटाफट टिफिन बॉक्स भरायचा आहे आणि निघायचं आहे ऑफिसला जायला. तर ऑलरेडी मला लेट झालेला आहे. तुम्हाला सांगते, मला 8:15ला निघायचं आहे आणि 8:30 होत आलेले आहे. मला लेट झालेला आहे बिकॉज माझी झोप कंप्लीट होत नव्हती. अशी मी आधीपासून आहे. तर मी डिसाईड केलं की मी तुम्हाला आज दाखवणार आहे की माझा स्ट्रगलिंग डे म्हणजे घरून ऑफिसला पोहोचेपर्यंत जी स्ट्रगल माझी असते. 2 ट्रेन चेंज करते मी. जी माझी डेली लाईफ असते ती आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि आय नो की बरेच जण म्हणजे तुमच्यापैकी देखील बरेच जण हेच डेली लाईफमध्ये फेस करत असतील. पण मला असं वाटतं की मी माझी लाईफ तुमच्यावर शेअर केलीच पाहिजे. सो आजचा जो रुटीन असणार आहे माझा डेली होम टू ऑफिस, तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे की किती धावपळ असते यार, किती धावपळीचं माझं जीवन आहे. तर ही जी डेलीची धावपळ आहे, घर टू ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी जी धावपळ असते, 2 ट्रेन चेंज करायची. आय नो तुमच्यापैकी बरेच जण या गोष्टीला रिलेट करत असतील. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कोण सेम सिच्युएशन डेली लाईफमध्ये फेस करतं. तर ॲक्च्युली पर्याय नसतो आपल्याकडे. वी आर वर्किंग पर्सन, सो आपल्याला हे फेस करणं गरजेचं आहे. तर आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत घरातून ऑफिसला जायला. तर कसलाच चांगला आहे बघा, कसलाच. मी आता मस्तपैकी तोंड वगैरे म्हणजे आंघोळ केलेली आहे, फ्रेश झालेली आहे. आणि हाच अवतार मी तुम्हाला दाखवणार आहे ट्रेनमधून उतरल्यानंतर कसा होणार आहे. निघालेली आहे ऑफिसला जायला. तर गाईज माझी बस मिस झालेली आहे. ॲज युजल मला लेट झाला आहे निघायला. जर मी मॉर्निंगला लवकर ह्याच्याबरोबर निघाली असते तर माझं सगळं टाईम टू टाईम असतं. ती एक म्हण आहे ना, आळसा माणसाचा शत्रू आहे. मला असं वाटतं ती म्हण माझ्यासाठीच बनवलेली आहे. सो आता आपण ऑटोने जाणार आहोत. आपल्याकडे नो पर्याय. तर पुढे जाऊन मला ऑटो पकडायची आणि ऑटोने जायचं आहे. तर गाईज आपला प्रवास चालू झालेला आहे. आता ऑटोने मी जाणार आहे स्टेशनपर्यंत आणि तिथून मेन स्ट्रगल चालू होणार आहे, जो की आहे ट्रेनचा प्रवास. तुम्हाला सांगते, कधी कधी मला लिटरली हेक्टिक होतं. हा जो ट्रॅव्हलिंग मी डेली करते नकोसा वाटतो. पण हा जो माझा डेलीचा 2-3 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे त्यासाठी ट्रेन बेस्ट आहे. एका ट्रेनचा प्रवास पार पडून आता मी आलेली आहे दुसऱ्या ट्रेनजवळ धक्के खाण्यासाठी रेडी. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि नंतर नांदेड मुंबई एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि नंतर नांदेड मुंबई. सगळ्या संकटांना सामोरे जाऊन फायनली मी उतरली आहे माझ्या डेस्टिनेशनला आणि माझा उतार तुम्हाला दिसत असेल.